नमस्कार, मी नटराज तुमवाड. आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती. मित्र हो, राज्यातील 64 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,555 कोटी पीक विमा नुकसान भरपाई जमा होणार आहे, अशा प्रकारची माहिती राज्याचे कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी दिलेली आहे. तर या संदर्भातील ही दिलासादायक महत्त्वपूर्ण अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात. पण त्याआधी मित्र हो, चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल. तर मित्र हो, राज्यातील 64 लाख शेतकऱ्यांना मिळणार रुपये 2,555 कोटी विमा नुकसान भरपाई. कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे. तर मित्र हो, राज्याचे कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी या संदर्भात काय माहिती दिलेली आहे पहा. राज्यातील तब्बल 64 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून त्यांच्या खात्यावर थेट रुपये 2,555 कोटी विमा नुकसान भरपाई जमा होणार आहे. शासनाने विमा कंपन्यांना देय असलेला प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान म्हणून रुपये 2,852 कोटी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे मागील विविध हंगामातील प्रलंबित नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा होणार आहे. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना विमा कंपन्यांना देण्यात आल्या असून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणार असल्याचे कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. या अंतर्गत खरीप हंगाम 2022 आणि रब्बी 2022-23 या हंगामासाठी रुपये 2.87 कोटी, तर खरीप 2023 साठी रुपये 181 कोटी, रब्बी 2023-24 साठी रुपये 63.14 कोटी आणि खरीप 2024 साठी रुपये 2,308 कोटी इतकी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वितरित होणार आहे. एकूण रुपये 2,555 कोटी रकमेचा लाभ राज्यातील 64 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहे. शासनाने विमा कंपन्यांना निधी वितरित केला असून नुकसान भरपाईची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे म्हणाले. तर अशा प्रकारे मित्र हो, पीक विमा नुकसान भरपाई संदर्भातील ही होती एक दिलासादायक महत्त्वपूर्ण अशी अपडेट. ही माहिती आपल्या इतर मित्रांना, माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका. अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल. चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. धन्यवाद.